आज आपण ही अशी कापडी फुलं बनवायला शिकणार आहोत। जे ब्लाउज पीसचे किंवा कुर्तीचे उरलेले तुकडे असतात त्यापासून आपण असे प्रिंटेड किंवा प्लेन कापडाचे फुलं बनवू शकतो। आणि या फुलांचा वापर आपल्याला ब्लाउज किंवा ड्रेसला डेकोरेट करण्यासाठी करता येऊ शकतो, किंवा आपण बॅग पर्स जेव्हा शिवतो त्याला आपण अशी फुलं लावू शकतो। ही फुलं जर आपण ड्रेसला लावली तर ड्रेसचं सौंदर्य आणखी खुलून येतं, किंवा अशा फुलांनी आपण बॅग किंवा पर्सला सजवलं तर बॅगही खूप छान दिसते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, म्हणजेच माझे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मी हे ऑर्गेन्झा फॅब्रिक घेतलेला आहे। याची रुंदी आहे 3.5 इंच आणि याची लांबी 26 इंच घेतलेली आहे। ही जी माप घेतलेली आहेत यापेक्षा अर्धा ते 1 इंच माप तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। या पट्टीची उलट बाजू आतल्या दिशेला जाईल याप्रमाणे ही पट्टी अशी दुमडायची आहे आणि इथं सलग अशी एक 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे। ही टिप देऊन झाल्यानंतर हे टोक आपण इथं मशीन खाली असं गुंतवून घेणार आहोत। या टोकाचे हे जे 2 धागे आहेत यापैकी कोणता एक धागा असा हातामध्ये पकडायचा आहे आणि अलगद असं सुन्या पाडायला सुरुवात करायची आहे। जी पट्टी थोडी थोडी अशी ओढायची आहे, अगदी अलगद ओढायची आहे, म्हणजे हा दोरा तुटला नाही पाहिजे। याप्रमाणे अशा सुन्या पाडत जायचं आहे। संपूर्ण पट्टीला आपण या अशाच सारख्या अंतरावर सुन्या पाडून घेणार आहोत। आपण मशीन खालून काढून घेणार आहोत। या पट्टीचा आता कोणताही एक टोक हातामध्ये असं पकडायचं आहे, इथं थोडंसं असं दुमडून घ्यायचं आहे, बारीक दुमड द्यायची आहे इथं 2-3 वेळेस आणि सुई दोऱ्याच्या मदतीने इथे हे पक्क करून घ्यायचं आहे। दोन-तीनदा दुमडल्यानंतर इथं सुई दोऱ्याने पुन्हा फिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा हे असं फूल संपूर्णपणे दुमडत जायचं आहे। 2-3दा दुमडल्यानंतर सुई दोऱ्याने पुन्हा टाके टाकायचे आहेत। शेवटी हे टोक असं इथं दुमडून द्यायचं आहे खालच्या दिशेला आणि इथे 2-3 टाके देऊन पक्क करून घ्यायचं आहे हे फूल। छानपैकी आपले असं फूल तयार झालेलं आहे। फूल बनवण्याचा आणखी एक आपण प्रकार बघणार आहोत। यासाठी मी प्लेन ब्लाउज पीसची कापडाची पट्टी घेतलेली आहे। याची रुंदी आहे 3 इंच आणि याची लांबी आहे 25 इंच। या पट्टीची उलट बाजू अशी आतल्या दिशेला जाईल याप्रमाणे ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। संपूर्ण अशी टिप देऊन झाल्यानंतर आता इथे आपल्याला अर्धा इंचाच्या सुन्या घ्यायच्या आहेत आणि पुन्हा टिप द्यायची आहे। संपूर्ण या पट्टीला अशाच सुन्या देऊन झालेल्या आहेत। आता आपण सुई दोऱ्याच्या मदतीने हे फूल बनवणार आहोत। या पट्टीचं कोणताही एक टोक घ्यायचं आहे हातामध्ये, इथं असं दुमडायचं आहे आणि शिवायला सुरुवात करायची आहे। 2-3 सुन्या बोटांमध्ये पकडायच्या आहेत आणि छानसे 1-2 टाके द्यायचे आहेत। पुन्हा हे गोलाकार असं फिरवायचं आहे फूल आणि पुन्हा इथे आपण हे टाके देऊन पक्क करून घेणार आहोत। असंच हे गोलाकार फिरवत जायचं आहे। आता शेवटची जी दोन्ही टोकं आहेत
ती अशी बरोबर खालच्या दिशेला दुमडून घ्यायची आहेत आणि ही टोके अगोदर अशी शिवून घ्यायची आहेत. हे आपण मॅचिंगच्या दोऱ्याने शिवू शकतो, परंतु हे मी टाके कुठं आणि कसे दिले तुमच्या लक्षात यावं म्हणून मी थोडासा वेगळ्या रंगाचा दोरा घेतलेला आहे. आता पुन्हा हे फूल असं सुलट करून घ्यायचं आहे. पूर्ण असं फूल शिवून झाल्यानंतर एक छानसा शो बटन घ्यायचं आहे आणि तसं मधोमध शिवून घ्यायचं आहे. छानपैकी आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणखी इथे मी या प्लेन कापडाचं ते असंच एक फूल शिवलेलं आहे. अशीच रंगीबेरंगी फुलं शिवून तुम्ही ड्रेस, बॅग्स किंवा पर्सची शोभा वाढवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.